ते आम्ही करणार। तुम्हाला मी मुख्यमंत्री असताना माहित आहे, केएम हॉस्पिटलमध्ये मी स्वतः गेलो होतो, केएम हॉस्पिटलचा दौरा केला, सरप्राईज व्हिजिट केली सभापती महोदय, आणि त्या ठिकाणी 4-5 वॉर्ड बंद होते। ते माझ्या लक्षात आल्यानंतर ते वॉर्ड तात्काळ चालू झाले। आपल्याला माहित आहे 6 वॉर्ड बंद होते, आज तिथे सुरू केले। काही लोक माझ्याकडे आले, म्हणाले आम्हाला औषधाचा प्रॉब्लेम आहे, औषध खरेदी करताना आमच्याकडे पैसे नाहीत, तर आपण त्याच्यावर पण 0 प्रिस्क्रिप्शन योजना, औषधं मोफत मिळाली पाहिजे असा देखील निर्णय घेतलाय आपण। त्याची देखील अंमलबजावणी होईल। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आरोग्याचा आपण केला, आणि यामध्ये संपूर्ण शहरात, राज्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नाताभाऊ केला पण। आणि म्हणून 1.5 लाखाची ग्रामीण भागाची, म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना, सगळ्याच लोकांना, एकही माणूस सुटणार नाही। 1.5 लाखाची योजना महात्मा ज्योतिबा फुले 5 लाख आपण केली। त्याच्यात क्रायटेरिया वगैरे काहीच ठेवला नाही, जेवढी जनता त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे। आणि त्यामुळे आरोग्य, शिक्षण, इथं शिक्षण मॉडेल स्कूल आपण त्याच्यावर करतोय, स्मार्ट PHC करतोय। सरकार खूप काम करतंय। नाताभाऊने एकदा दादाजी ते नाशिकच्या हिवाळी शाळेत घेऊन जा, त्या शाळेत घेऊन जा। त्या हिवाळी शाळेमध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे, आदिवासी शिक्षक किशोर गावित नावाचा शिक्षक आणि केशव गावित, आणि तो तिथं ती मुलं नाताभाऊ दोन्ही हाताने लिहितात एकाच वेळेस, एका हाताने मराठी, एका हाताने इंग्लिश। अजब आहे। 1330 पर्यंत पाडे वाचतात, 1 ते 100 कलम जे आहेत शशिकांतजी, तोंड पाठ आहेत त्यांच्या। कोण? जिल्हा परिषदची शाळे। त्यामुळे यामध्ये आपल्याला शाळेला आपण प्रोत्साहन देतोय, शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढवतोय। ग्रामीण भागातल्या आश्रम शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्यांचा शैक्षणिक जो दर्जा आहे तो उंचावण्याचं काम करतोय। आणि म्हणून दादाजी भुसे तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे। तुम्ही हे सगळे असे म्हणजे डेडिकेटेड, डिवोशन, आणि अरे बाबा शशिकांतजी ते आता एकदम त्यांना सांगितले पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा, आम्हाला एकदम डेडिकेशन, डिवोशन पाहिजे। आणि ते जे शिक्षक आहेत गावित सारखे, असे गावित सारखे 1000 लोकांची टीम ते बनवतात, ते आयडॉल बँक, आणि मग ते शिक्षकांना देखील त्याला ट्रेनिंग देणार। गोगावलेंचा तुम्हाला कोण? गोगावले, भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी योजना फलोत्पादन आहे। तुम्ही सगळे 25-15 मागे लागता। अरे त्यांच्याकडे एवढ्या योजना आहेत, पानंद रस्ते, अंतर्गत रस्ते, विहिरी आणि शेततळे, 264 योजना आहेत। आणि गोगावलेला छोटासा कमी समजू नका आणि हलक्यात घेऊ नका। आणि म्हणून गावामधला विकास, गावातला, नाताभाऊ तुमचे पण काय प्रस्ताव असतील ते इमिजिएट द्या, ताबडतोब, आणि गावाचा विकास करण्याची योजना त्यांच्याकडे आहे। त्यामुळे बिलकुल चिंता करू नका। सभापती महोदय ज्यांची काही उत्तरं राहिली असतील तर त्यांनाही मी लेखी त्यांच्याकडे त्यांना अपेक्षित आहे ते देऊ, आणि कारवाई देखील आपण त्यांना जी अपेक्षित आहे ते करू।